महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चिमठाणे येथील ओपी बाबतीत धुळे एसपी यांना निवेदन देऊन देखील अद्यापही कार्यवाहीसाठी दिरंगाई का? कार्यवाही न झाल्यास गृहमंत्रीकडे लवकरच पुराव्यानिशी लेखी तक्रार दाखल करण्यात येणार, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांची माहिती। चिमठाणे पोलीस ओपीच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी समोर येऊन त्यावर वृत्तपत्रातून ठळकपणे आवाज उठविण्यात आला। मात्र बातमी प्रसिद्ध होऊनही धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अद्याप ठोस दखल किंवा कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। चिमठाणे व परिसरात चोरीच्या घटना, पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांच्या तक्रारी आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सातत्याने उपस्थित होत असताना प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली शांत आहे, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। वृत्तपत्रात बातमी आली, निवेदन देण्यात आले, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास विषय आणून देण्यात आला, तरीही कारवाई नाही। मग सामान्य नागरिकांनी न्यायासाठी आणखी किती वेळ प्रतीक्षा करायची, असा संतप्त सवाल चिमठाणे परिसरातील नागरिक करत आहेत। चिमठाणे पोलीस ओपीसाठी शासनाचा खर्च होतो, अधिकारी कर्मचारी नियुक्त केले जातात, मात्र नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर या यंत्रणेची जबाबदारी निश्चित कोणाची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे। एसपी साहेब, आता तरी जागे व्हा। चिमठाणे परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी करावी, पोलीस ओपीच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, नागरिकांच्या तक्रारींची पडताळणी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी। नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित विषयाकडे दुर्लक्ष झाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे, त्यामुळे कारवाई करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात येतोय। येत्या काळातही ठोस निर्णय झाला नाही तर शिंदखेडा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला असून या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे। आता प्रश्न फक्त चिमठाणे पोलीस ओपीचा नाही तर परिसरातील हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षक प्रशासन आता तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।